नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यभर काय करतो? पोराबाळांसाठी झटतो, पाहुण्यारावळ्यांना खुश ठेवतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी नावं ठेवू नये म्हणून वागतो. थोडक्यात काय तर आपण अख्खं आयुष्य दुसऱ्यासाठी जगतो. पण कधी शांत बसून विचार केलाय का, यात मी कुठे आहे? लोक काय म्हणतील या एका विचारानं आपलं कितीतरी स्वप्नांचा गळा घोटला आहे. पण एक गोष्ट गाठीशी बांधून ठेवा, जो स्वतःची इज्जत करत नाही त्याला ही दुनिया कवडीचीही किंमत देत नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकाल, स्वतःला मजबूत बनवाल, त्या दिवशी हीच दुनिया तुमच्या मागे येईल. आज मी तुम्हाला असे 10 नियम सांगणार आहेत जे तुम्हाला बदलायला भाग पाडतील. हे नियम फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर काळजात उतरवण्यासाठी आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची किंमत वाढली पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या नियमापासून. नंबर 1, आतून मजबूत बना. बाहेरून कितीही टायबूट घातला तरी उपयोग नाही जोवर माणूस आतून मजबूत नसतो. दुनिया लय भारी आहे, कधी पण कुणीही येऊन काड्या करून जाईल. अशा वेळी रडत बसायचं नाही, मनाला दगड बनवा. समोरून कितीही मोठं संकट आलं ना तरी पाय डगमगले नाही पाहिजेत. जो मनात न हारला तो संपला, आणि जो मनात न खंबीर आहे त्याला अख्खी दुनिया मिळून सुद्धा पाडू शकत नाही. नंबर 2, स्वतःच्या स्वप्नांना सर्वात वर ठेवा. लोक काय म्हणतील हा विचार करणं आता बंद करा. लोकांचं काम आहे बोलणं. आज तुम्ही काही केलं तरी बोलणार आणि नाही केलं तरी बोलणार. जर आज तुम्ही स्वतःच्या स्वप्नांसाठी काबड कष्ट केलं नाही तर उद्या हीच दुनिया तुम्हाला त्यांच्या मालकीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजुरीला लावेल. मग ते घरचे असोत, शेजारी असोत किंवा पाहुणे रावळे. कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतःची इच्छा मारू नका. तुमचा जो नाद आहे, जे तुमचं स्वप्न आहे त्यालाच देव माना आणि सगळ्यात वर ठेवा. एकदा का तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचला ना की हीच टीका करणारी तोंड उद्या तुमचं नाव अभिमानाने घ्यायला लागतील. स्वतःसाठी जगा, कारण तुमचं आयुष्य तुमची जबाबदारी आहे. नंबर 3, एकटं चालायला घाबरू नका. गर्दीत तर मेंढरं पण चालतात, पण वाघ नेहमी आपला रस्ता एकटाच तयार करतो. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठं किंवा वेगळं करायचं ठरवता तेव्हा सुरुवातीला तुमच्यासोबत कोणीच नसतं. तुमचे मित्र साथ सोडतील, नातलग तुमच्यावरती हसतील आणि घरचे पण कदाचित शंका घेतील. पण अशा वेळी अजिबात घाबरू नका. एकटं चालायची सवय लावून घ्या. तुमची ध्येयाची वाट तुम्हालाच तुडवायची आहे, दुसऱ्या कोणाला नाही. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचाल तेव्हा हीच तोंड फिरवणारी लोक तुमच्या मागे आम्ही तुमचेच आहोत म्हणत रांग लावतील. एकटे पडलात तरी डगमगू नका, कारण तुमची ताकद तुमच्या सोबतीत नाही तर तुमच्या हिमतीत आहे. तुमची जिद्दच तुम्हाला जगावेगळं बनवेल. नंबर 4, स्वतःच्या वेळेची किंमत करा. लक्षात ठेवा, गेलेला पैसा कष्ट करून पुन्हा कमवता येतो, पण गेलेली वेळ बाप जन्मात परत येत नाही. अनेक जण काय करतात, तासत कुणाच्या तरी कट्ट्यावर बसून फालतू गप्पा मारतात किंवा लोकांच्या घरच्या उचापती करण्यात आपला मोलाचा वेळ वाया घालवतात. जो माणूस स्वतःच्या वेळेची इज्जत करत नाही त्याला ही दुनिया कधीच किंमत देत नाही. तुमच्या दिवसातला एक मिनिट स्वतःच्या प्रगतीसाठी आणि काहीतरी शिकण्यासाठी वापरा. वेळ हीच तुमची खरी संपत्ती आहे. एकदा का तारुण्य आणि संधीची वेळ निघून गेली ना की नंतर हातामध्ये फक्त आणि फक्त पश्चाताप उरतो. वेळेचे गणित ज्याला जमतं तोच आयुष्याच्या शर्यतीत जिंकला. म्हणून वेळेचा वापर विचारपूर्वक करा. नंबर 5, भावनिक अवलंबित्व टाळा. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख काय आहे तर आपण आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात देऊन ठेवतो. तो माणूस आज माझ्याशी नीट बोलला तरच माझा दिवस चांगला जाईल, किंवा त्यांनी मला मेसेज केला नाही तर मी रडत बसणार. हे असलं वागणं आजच बंद करा. कुणाच्याही इतक्या आहारी जाऊ नका की तो माणूस तुम्हाला भावल्यासारखा नाचवेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या शब्दावर हसता किंवा रडता तेव्हा तुम्ही तुमचे मालक राहत नाही.
स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला शिका आणि स्वतःचा आनंद स्वतःच्या कामात आणि छंदात शोधा. जो माणूस स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकतो आणि कुणाच्याही मिंद्यात राहत नाही, तोच या जगात खऱ्या अर्थाने राजासारखा जगतो. तुमची मनशांती हीच फक्त तुमच्या हातात असली पाहिजे. नंबर 6, सतत काहीतरी नवीन शिकत राहा. शिक्षण म्हणजे काय? फक्त शाळेतली पाटी आणि पेन्सिल नसते, तर आयुष्य हा एक मोठा वर्ग आहे. आजची दुनिया लय वेगाने बदलत चालली आहे. जर तुम्ही एकाच जागी थांबलात आणि मला सगळं समजते अशा फुशरकीत राहिलात, तर काळाच्या ओघात तुम्ही खूप मागे पडाल. जगात जे काही नवीन मिळतंय, जे चांगलं आहे, ते आत्मसात करायला कधीच लाजू नका. ज्याच्याकडे ज्ञान आणि कसब आहे त्यालाच ही दुनिया विचारते आणि त्यालाच मान देते. शहाणा माणूस तोच असतो जो मरेपर्यंत स्वतःला एक विद्यार्थी समजून रोज काहीतरी नवीन शिकत राहतो. तुमची शिकण्याची जिद्दच तुम्हाला संकटात मार्ग दाखवेल आणि इतरांपेक्षा 4 पावले पुढे नेईल. त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवणं कधीच सोडू नका. नंबर 7, तोंडावर बोलायला शिका. बघा, आयुष्यात सर्वात मोठं पाप म्हणजे मनात एक ठेवणं आणि ओठांवरती दुसरंच आणणं. सगळी वागणं आजच सोडा. समोरच्याला काय वाटेल या भीतीने खोटं गोड बोलू नका. जे काही मनात आहे ते स्पष्टपणे आणि तोंडावर बोलायला शिका. कदाचित सुरुवातीला लोकांना तुमचा राग येईल, पण तुमची नियत जर साफ असेल तर कालांतराने तेच लोक तुमच्यावर जीवापाड विश्वास ठेवतील. गोड गोड बोलून पाठीत खंबीर खुपसणाऱ्या कपटी लोकांपेक्षा कडू पण खरं बोलणारी माणसं जगाला जास्त भावतात. एकदा का तुम्ही स्पष्ट बोलायला लागलात ना, की तुमच्या आयुष्यातले फालतू लोकांचा आणि गैरसमजाचा अर्धा कचरा आपोआप साफ होईल. तुमची पारदर्शकता हीच तुमची खरी ओळख आणि ताकद बनेल. म्हणूनच शब्दात स्पष्टता आणि वागण्यात प्रामाणिकपणा ठेवा. नंबर 8, स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्या. बघा, आयुष्यात काही नडलं की लगेच नशिबाला दोष द्यायचा किंवा दुसऱ्यावरती खापर फोडायचं, हे आता बंद करा. ही पळपुटी लक्षणं आहेत. जर तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर ती ताठ मानेने मान्य करायला शिका. हो, हे माझ्याकडूनच झालंय असं म्हणायला खरं तर खूप मोठं काळीज लागतं आणि हीच तुमची खंबीरपणाची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही तुमची चूक प्रामाणिकपणे मान्य करता, तेव्हाच तुम्हाला ती सुधारण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची खरी संधी मिळते. स्वतःला फसवणं सोडा आणि आपल्या कामाची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. जो आपली चूक सुधारतो तोच उद्याचा यशस्वी माणूस बनतो. त्यामुळे चुकांतून शिका, पण दुसऱ्याला दोष देऊन स्वतःची प्रगती थांबवू नका. नंबर 9, मोबाईलचा नाद सोडा. आजकाल आपण दिवसभर त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो. पण विचार करा, दुसऱ्यांचं दिखाऊ आयुष्य बघण्यात काय अर्थ आहे? लोक तिथे सगळं चांगलं चांगलं आणि सुखी असल्याचं नाटक करतात आणि ते पाहून आपण उगाच स्वतःच्या आयुष्याबद्दल टेन्शन घेतो. फेसबुक, इंस्टाग्रामवरती तासनतास रील बनवत बसण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या आयुष्याची फिल्म कशी हिट होईल याच्याकडे लक्ष द्या. जो वेळ तुम्ही दुसऱ्याला लाईक करण्यात घालवताय, तोच वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरा. जगाला खुश ठेवण्यापेक्षा स्वतःला लाईक करण्यासारखं काहीतरी मोठं काम करा. मोबाईलचा गुलाम बनण्यापेक्षा आपण आपल्या स्वप्नांचा राजा बना. एकदा का तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून वास्तवात कबाड कष्ट करायला लागलात, मग दुनिया तुम्हाला सर्च करायला लागेल. तुमची प्रगती ही स्क्रीनवर नाही तर मैदानात उतरल्यावरच होणार आहे. नंबर 10, प्रतीक्षा करणं सोडा. बघा मंडळी, अनेक लोक आयुष्यभर फक्त चांगली वेळ येईल म्हणून हात जोडून बसून राहतात. पण खरं सांगू का, वेळ कधीच स्वतःहून येत नसते, ती खेचून आणावी लागते. मुहूर्त बघत बसण्यात आणि कुणीतरी मदतीला येईल याची वाट पाहण्यात आपला मोलाचा काळ वाया घालू नका. जर तुम्ही आज दुसऱ्याच्या आधाराची वाट बघत बसलात तर आयुष्यभर बघतच राहाल.
स्वतःचा रस्ता स्वतःच्या हिमतीवरती तयार करायला शिका. जो थांबला तो संपला, हे साधं गणित आहे. तुमच्या स्वप्नांसाठी आज आणि आत्ता हीच सर्वात मोठी वेळ आहे. कशाचीही तमा न बाळगता उठा आणि आपल्या कामाला लागा. लक्षात ठेवा, जो स्वतःहून पाऊल उचलतो त्याच्याच मदतीला देव आणि नशीब धावून येतं. तर मंडळी, हे होते ते 10 नियम जे तुमच्या आयुष्याची गाडी रुळावरती आणू शकतात. बघा, सांगायला आणि ऐकायला हे सगळं सोपं वाटते, पण जे अंमलात आणतात ना, तेच इतिहासात नाव कोरतात. आजवर आपण खूप वेळ दुसऱ्याला खुश करण्यात घालवला. आता थोडा वेळ स्वतःला घडवण्यासाठी द्या. लोक काय म्हणतील हा विचार करणं आजच सोडून द्या, कारण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी हेच लोक तुमच्या नावानं टाळ्या वाजवतील. लक्षात ठेवा, तुमची लढाई तुमच्या स्वतःशी आहे. कालपेक्षा आज आपल्याला थोडं सरस बनायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या जवळच्या माणसांना, मित्रमंडळींना नक्की पाठवा. तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.